चोळप्पाची कसोटी. ज्या अंथरुणावर चोळप्पा व त्याची मुले बाळे झोपत असत त्यावर श्री स्वामी महाराज सुद्धा निजत असत. चोळप्पा हा महाराजांचा एक आवडता सेवेकरी होता. प्रथम चोळप्पास स्वामी महाराजांनी फार त्रास दिला. त्याचे सत्व पाहिले. चुलीवरचा तवा काढून चुलीत ते घाण करीत असत. चूल पेटली असता तीत पाणी ओतून ती विझवून टाकत असत. ओवळ्याने स्वयंपाकात शिवून तो विटाळावा. सोवळ्याने पदार्थ वाढतो असे म्हणून कपडे काढूनच ते पदार्थ वाढत असत. असे अनेक प्रकारांनी घरातील माणसास स्वामींनी त्रास दिला. एके दिवशी सण असल्याने चोळप्पाच्या बायकोने परातभर पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या. तितक्यात एक बैरागी येऊन अलख निरंजन असे म्हटल्याबरोबर महाराजांनी जी पोळ्यांची परात भरून ठेवलेली होती ती उचलली आणि ती बाहेर बुवांजवळ नेऊन दिली. चोळप्पाच्या बायकोने ते पाहिल्याबरोबर बिचारी धावत जाऊन एक पोळी बैराग्यास देऊन बाकीची सर्व पोळ्या भरलेली परात तिने घरात आणली. एके दिवशी चोळप्पा बाहेरगावी गेला होता. अगदी सकाळच्या प्रहरीच स्वामींनी चोळप्पाच्या बायांना आणि मुलांना घराबाहेर काढून दार लावून घेतले व हातात एक मोठी काठी घेऊन उंबरठ्यात बसून राहिले. ते कोणास घरात येऊच देईनात. 2 प्रहर होऊन गेले. सर्व माणसे भुकेने तळमळ करू लागली. पण महाराजांपुढे कोणाचे चालेच ना. महाराज पण कोणाचे ऐकेनात. मग जेव्हा चोळप्पा गावावरून परत आला तेव्हा त्याने महाराजांची लहान मुलाप्रमाणे समजूत काढून दारातून उठवून त्यांना घरात नेले. मग चोळप्पाच्या बायकोने घरात जाऊन स्वयंपाक केला. चोळप्पाच्या घरी असताना स्वामी वेगवेगळ्या लीला करीत व त्रासही देत असत. पण तो त्रास कधी चोळप्पाला त्रास वाटला नाही. उलट आनंदानेच तो स्वामींची नित्यसेवा करीत असे. असा आहे हा स्वामींचा आवडता भक्त चोळप्पा.